तर कसं आहे, हसत खेळत राहावा, आनंदी राहावा, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतात. बरोबर आहे का नाही? आणि खरंच याच्यावरती हसण्यावरती अजून जीएसटी लागलेलं नाही. हसबंदी झालेली नाही, तर हसा, हसत खेळत राहा. बघा, दिल खुलास हसा, मन मोकळं राहतं, छातीतला कप निघून जातो. पण माणसं हसायचं नाव घेत नाहीत, अजिबात घेत नाहीत. अहो, साध्या साध्या गोष्टीतून आपण मोठे मोठे आजार टाळू शकतो, घालवू शकतो. हे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला काय माहित नाही. आपल्याला स्वयंपाक घरातले जे आपल्या मसाले पदार्थ आहेत हे कशासाठी वापरतात हे सुद्धा माहिती नाही आपल्याला. लवंग असेल, दालचिनी असेल, मिरे असेल, तमालपत्रे असतील, कशासाठी वापरतात काही माहित नाही. गाव घालतंय म्हणून आपण घालायचं. कशासाठी? खमंग वास यायला पाहिजे, नवऱ्यानं म्हणायला पाहिजे वासावर, पाहुण्यांनी म्हणायला पाहिजे वासावर. काय मस्त जेवण करतात ते घरात म्हणते का बघा तसं? पाहुण्यांच्याकडे गेल्यानंतर कौतुक असते. तर हे विचार करा तुम्ही. मी विनंती करतो, ह्या सगळ्याचा ना सायंटिफिक रिझन आहे. म्हणजे हेल्थ वाईज आपले पूर्वज खूप हुशार होते, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी स्वयंपाकघरात का आणल्या असतील? आता तमालपत्री कोणी खाऊन बघितल्या का? काय चव असते का त्याला? काय असतं त्याच्यात? मग काय घालतात? तेजपत्ता. काय म्हणता तुम्ही? तेजपान. तेजपान का घालता हो स्वयंपाकात? त्या आपण जो भात बनवतो त्या भातामध्ये काय घालता तुम्ही? नाही, कशासाठी घालता? का घालता? काय चव आहे त्याला? बर ठीक आहे, चव आहे ना, ह्याला तेच खायला घाला, बघू बरं खातात का? बघू बरं, शेळीसारखं नुसतं तेज पानच खात राहता का तुम्ही? आहे का चव त्याला? काय काडीची चव नाही, मला चांगलं माहिती आहे. ते झाडाला जास्त झाल्यात म्हणून पूर्वीच्या लोकांनी आणून कचरा टाकलेला नाही त्याच्या पाठीमाग रिझन आहे. जर आपलं पचन संस्था जर व्यवस्थित चालवायची असेल, हे पचन संस्था सगळ्यात महत्वाची आपल्या आरोग्यासाठी. पचन संस्था खूप चांगली चालली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे पोट साफ होणे, पचन संस्था व्यवस्थित चालणे, वेळच्या वेळेला भूक लागली. आता माणसं वेळ झाली म्हणून जेवतात, भूक लागली म्हणून जेवणारी माणसं कमी आहेत. तर हे भूक लागण्यासाठी, पचन संस्था व्यवस्थित चालण्यासाठी तेजपत्त्याचा उपयोग करतात. तेजपत्ता जर त्याचा काढा करून पिलात ना तुम्ही, सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा, फक्त जास्त पण नाही, एवढं जर पिलात तरी तुमची पचन संस्था व्यवस्थित चालते. बरोबर तुम्हाला भूक लागते, बरोबर सगळी चरबी वगैरे सगळी मेंटेन होते, पोट जास्त सुटत नाही त्यानं. हे केलं पाहिजे. अजून जर पोट आपल्याला प्लेन ठेवायचं असेल, व्यवस्थित ठेवायचं असेल, तर पोट व्यवस्थित राखण्यासाठी, प्लेन ठेवण्यासाठी आता माता भगिनींना सांगायचं जरा अवघडच आहे. बायका कारण काय करतात? ते दारुडी माणसं कारण करतात तसं कारण करतात. हे पोट वाढतंय ना, माझं सिझर झालंय, 2 झाले, 3 झाले, हे जाऊ शकतं बरं का. डिलिव्हरीतलं तो वात राहिला, हे जाऊ शकतं. मी पाया पडून सांगतो, कारण काढू नका. तुम्ही फिरायला जायला किती कारण काढता? फिरायला जावं म्हणलं की उद्या सकाळी काय वाटतं ते होते, मी उद्यापासून फिरायला जाणार, पोट खूप मोठं व्हायला लागले म्हणतात. उद्या सकाळी उठतानाच ही 8ला उठते. जरी चुकून आपण लवकर उठल्याच तर काय, आज रात्री काही झोपच झाली नाही, आजचा दिवस राहू दे, उद्यापासून जाऊया. लय हौशी कलाकार असतात, 2 किंवा 3 दिवस फिरायला जातात, 4थ्या दिवशीपासून बंद करतात. असं पण आहे. तर हे तुम्हाला विनंती करतो, तुम्ही पोट जर तुम्हाला व्यवस्थित राखायचं असेल, वात घालवायचं असेल, किंवा पुरुष मंडळी आपण जे आहेत यांचं पोट जर, कारण पोट जर वाढायला लागलं ना तर माणसाचा सगळ्या गोष्टींचा स्टॅमिना कमी होतो. काम करण्याचा, बसण्याचा, दम लागणे प्रकार सुरू होतो, हृदयावरती लोड यायला सुरू होतो, आरोग्याच्या तक्रारीची वाढ होते त्याच्यातून. म्हणून पोट जर प्लेन ठेवलं तर तुम्हाला जास्त काय आजार होत नाहीत. बघा, पोट प्लेन ठेवायचं असेल तर तुम्हाला दालचिनी घ्यायची, आपल्या पोटाच्या पेरात की दालचिनी स्वयंपाकात माहिती आहे ना, काय दालचिनीच म्हणता ना? हा हा. तर दालचिनी घ्यायची, पोटाच्या पेरात की थोडी थोडी खाऊन दिवसभरात थोडी थोडी संपवायची. पोटाच्या पेरात की थोडी घ्यायची, खायची, ठेवायची, खायची, ठेवायची. बघा, तुमचं ऑटोमॅटिक पोट प्लेन व्हायला लागेल. माता भगिनींना विनंती आहे, ते सीझर झालं, आमू झालं तर ते काय करायचं, मोहरीचं तेल घ्यायचं, मोहरीचं तेल गरम करायचं, पोटाला लावायचं, एक 10 मिनिटं थांबायचं आणि 10 मिनिटानंतर शेक द्यायचा त्याला. 1 महिन्यामध्ये जर नाही फरक पडला ना तुम्हाला, खूप फरक पडेल. नुसतं असं नाही की जरा हलकं वाटते वगैरे, असं नाही, खूप फरक पडेल. जर नाही पडला ना तर चला, तुमच्या सगळा हेल्थचा खर्च मी करायचा ॲज अ चॅलेंज. पण हे करून बघा, तेवढंच 2 दिवस 4 दिवस करायचं, विसरायचं असलं काय नको. म्हणून हेच खूप गरजेचं आहे. असं अजून जर सांगायचं गेलं तर बऱ्याच गोष्टी असतात बघा, बऱ्याच गोष्टी. मिरी आहे, मिरी आपल्याला पोटा साफ होण्यासाठी,
मिरीचा उपयोग होतो, पण मिरी कमी वापरतात माहिती आहे ना. मिरी उष्ण. लवंग कशासाठी वापरतात माहिती आहे का आपल्याला? नाही. दात मजबूत होण्यासाठी लवंगाचा वापर होतो माहिती आहे का. हिरड्या मजबूत होतात लवंगमुळे. दाढ दुखायला लागली तर आपण लवंग ठेवतो की नाही दाढेमध्ये, लगेच बघा थांबते. हळद कशासाठी वापरतात? हळदीचा उपयोग माहिती आहे का तुम्हाला? हळद हळद कशासाठी वापरतात? परफेक्ट उत्तर. हळद. बघा हळद खूप उपयोगाची आहे. जर आपलं समजा कुठं काही अन्नात जर समजा आता उंदरं फिरत असतात, काय फिरत असतात, पूर्वी शेतावरच आणलेलं अन्न वगैरे, हे जर कुठं काय प्रॉब्लेम येऊ नये ह्याच्यासाठी, आणि आपल्या आतल्या जखमा, त्याच्यामुळे काय होतं की झुरळ असेल, घरात झुरळ असतात, ती समजा आपल्या जेवणाच्या जी भांडी असतात जेवण करणारे, आपण ताट असेल काय असेल, त्याच्यातून झुरळ गेलं तर एक लिक्विड सोडत जातं बघा. ते लिक्विड सोडत जातं, ते धुवून सुद्धा जात नाही. आपण काय करतो, ताट धुतो आणि ठेवतो, नंतर जेवायला वाढताना ताट धुवून घेतो, पण कसं पाणी घालायचं, नुसतं पुसायचं आणि घ्यायचं, असंच असतं ना. पण ते जे लिक्विड एवढं चिकट असतं ना, ते घासून सुद्धा एक जात नाही. तर ते लिक्विड आपल्या पोटात गेलं, काय झालं तर त्याच्यामुळे सुद्धा अल्सर होऊ शकतो, वेगवेगळे पोट विकार होऊ शकतात. हे काय होऊ नये असे काय पदार्थ असतील किंवा काय जर समजा असं जर आपलं चुकून काय मायनर पॉइझन वगैरे जर पोटात गेलं तर त्याचं आपल्याला आपल्या आतड्यांना काय त्याची इजा होऊ नये, आणि जर झाली असेल तर ती बरी होण्यासाठी म्हणून हळद वापरतात. ह्याच्यात अहो हे कसलं, आपले पूर्वीचे लोक कसले हुशार आहेत. हळदीला काय चव आहे सांगा बरं, आहे का? पण त्याचा उपयोग आहे का नाही? ह्यातनं काय, आता हळदीतून काय तुम्हाला चव मिळत असेल? जास्त चव नाही आहे कुठल्या गोष्टीला. जे स्वयंपाकात तुम्ही जे मसाले पदार्थ वापरता त्यांना जास्त चव नाही आहे, पण त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी काय आहे हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी हे ओळखलंय, म्हणून ते स्वयंपाकात आणलेलं आहे. आपल्या ह्याची माहिती असावी. माता भगिनींना पाया पडून सांगतो, तुम्हाला तर पहिली माहिती असावी. योग्य माहिती घ्या, म्हणजे कसं होईल की तुम्ही योग्य तेवढंच तुम्ही प्रमाण मसाल्याचं वापराल, आणि मसाल्याचं योग्य ते प्रमाण जर वापरलं तर तुमची तब्येत चांगली राहील. नाहीतर आपण काय करतो माहिती आहे का, मसाल्याचं योग्य प्रमाण ठेवत नाही. ते चव जास्त येण्यासाठी, खमंग वास येण्यासाठी नुसता थुरळाच पाडायचा त्याच्यात घालायचं. ते भात तुम्ही बनवता ना, ते मसाला भात, त्याच्यात ते भात कमी, तांदूळ कमी असतात आणि ते बाकीचा मसाला जास्त असतो. असं काढायचं खायचं, तो खाते त्याच्यात काढतच बसायला लागते. काय खातोय कळत एवढं सगळं मसाल्याचं. मग ते कुठलीही गोष्ट अति झाली ना तर ती धोक्याची होते. मग तुमचा मसाला जास्त झाला तर जेवण ते विष बनतं, आणि मग ते विष साठायला लागतं चरबी रूपात, आणि मग तुम्हाला त्याचा त्रास होतो. ते हृदयावरती जे प्रेशर येतं त्याला कारण हे आहे. का बरं होत असेल असं? तर हे समजून घ्या. समजून उमजून सगळं आपण केलं तर परफेक्ट आपलं आरोग्य राहू शकतं. पण आपल्याला हे माहिती नाही, म्हणून जरासं समजून घ्या. अजून जर सांगायचं झालं, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतं की नाही? दोघा तिघांनाच वाटतं, सगळ्यांना वाटायला पाहिजे. अहो आपण स्वतःला कधी म्हातारा समजायचं नाही. माणसं काय माहितीये का, की मला कळतच नाही, लगेच स्वतःला म्हातारा समजायला लागतात. कोण 40-45 मध्ये माता भगिनी म्हणतात, 40 वय झाले की माता भगिनी लगेच आता काय म्हातारा झालं असं म्हणलं. 40शीत म्हणला की तुमचं आयुष्य 60-70च्या पुढे जात नाही. म्हातारा समजायचं नाही बघा स्वतःला. काय दिल जवान ठेवायचं, नेहमी एन्जॉय करत राहायचं. आयुष्य सुंदर आहे. माणसं आयुष्य काढता कामा नये. आज आपल्याला गुरुजींनी म्हणजे अगदी मोजक्या शब्दात, ते खूप बोलले नाही. तुम्हाला कोणाला किती लक्षात आलं मला माहित नाही, पण मला लक्षात आलं की ते गुरुजी आमचे खूप बोलले नाहीत. मला वाटते मोजकेच वाक्य बोलले, पण त्या वाक्यामध्ये त्याने पूर्ण आरोग्याने पूर्ण आयुष्याचा अर्थ सांगितला. हे समजणाऱ्याला असतं. बरीच माणसं पुस्तक वाचत बसतात, एक पुस्तक 5-5 आणि 6-6 वेळा वाचतात, पण त्यातनं काही कळत नाही. नुसतं आपलं झालं बघायचं वाचून. आणि तो अहो मी ज्ञानेश्वरी 5 वेळा वाचली, कळलं काय त्यातलं तुला? असाच शिकतोस, काय उपयोग आहे? त्यातनं घ्यायला शिकलं पाहिजे आपण. गुरुजींचा एक आणि एक शब्द, मी म्हणतो एक आणि एक अक्षर एवढं महत्वाचं होतं की
किती लोकांना कळलं त्यांनाच कळलं. त्यांनी आरोग्य कसं असायला पाहिजे, जीवन कसं असायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे ह्याचा अर्थ सांगितला. उगाच आपलं सगळं पालापाचोळा सांगत बसून काय उपयोगाचं आहे. मेन तिने गाभा सांगितला, मेन अर्थ सांगितला की आपण कसं जगलो पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्व कशाला दिलं पाहिजे. सत्य आहे. हे जर 2 वर्षापूर्वी खोकला असतात ना भाऊ, आमचा कार्यक्रमच होता. 2 वर्षापूर्वी असं केलं असतं का नाही. हॉल गायब सगळा, हॉल काय माझ्या सगळं ओढून गेला असतं माझ्या माणसाने. मला पण इथं ठेवला नसता, तू तेवढा चल पहिला म्हणली असते. व्याख्यान अर्ध्यातच. ठीक आहे चला. म्हणजे पूर्वीचे लोक हुशार होते आता ह्याच्यावर पण सांगतो तुम्हाला. चला हे जे आता शिंकले ना साहेब कोण, तर आपण म्हणतो का सत्य आहे. पूर्वी कसं असायचं, भीती घालायची नाही माणसं. हे याच्यातून बाबा हा शिंकला म्हणल्यावर मला सर्दी होईल, मला काय तर होईल, ही शंकाच यायला नको. त्यासाठी माणसं काय नाही सत्य आहे बघा म्हणजे आपल्या मनात काही यायचं का तेव्हा. आता खूप काही येतं, कारण आपण जवळची माणसं घालवून बसलोय, टाटा बाय बाय करून बसलोय. जी राहिल्यात ती नशीबवान आहे, जे काढे पिल्यात. आणि आयुर्वेद निसर्गोपचार ह्याला पर्याय नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही समजून घ्या की हे काय आहे. अहो आयुष्य सुंदर आहे, हो खरंच सुंदर आहे. हे बरीच लोक ना सकाळी 1 गोळी, दुपारी 2 गोळ्या, संध्याकाळी 4 गोळ्या. ते कशाला खायचं, काय खायचं. वाईट आहे, वाईट आहेत म्हणून सांगत नाही, चांगलं आहे, बरोबर आहे. पण तुमची मानसिकता काय. आज जरा काय झालं की माणसाला लगेच बघा लगेच ते. आता मम्मी आहे साहेब, आमच्या वेळेस आई होती, आमच्या वेळेस आई होती. आता माझं वय तसं 55 आहे, 55 वय आहे. पण तुम्हाला सांगतो आमच्या वेळेस आई होती. आत्ताचं जनरेशन बघितलं, आत्ता जर बघितलं तर आई काय, मम्मी कशी आहे माहिती आहे आत्ताची. शाळेला घालवताना मुलाला त्याला पावडरीचा तो आपला थर चढवायचा त्याला. आमची आई पूर्वी शेण टाकायची, सारवून काढायची, खाल्लं का नाही तसं ह्याच्या तोंडावर टाकायचं, सारवायचं. त्याला पाण्याची बॅग गळ्यात, त्याला दप्तर पाठीवर, त्याला ते रुमाल इथं पुसायला सगळं द्यायचं. वर आणि टोपी घालायची माकडासारखी त्याला, आणि त्याला न्यायचं. त्याला हिथंच अर्धा वजन हिथंच मरतंय ते. हा एवढं ओझ, दप्तराचं ओझ, गळ्यात पाण्याची बॉटल, ते असं वाकणं तर काय नाही. बघा की ही पोरं अशी होतात, दप्तर अडकवलं असं चालताना असं. आणि ते मम्मीचं बोट धरलेलं असते. आणि ते बसपर्यंत सोडायला जाताना मम्मीचं काही विचारायला नको, मम्मीने त्याच्यापेक्षा जास्त थांबलेलं असतंय, तिने लावलेलं असतंय. हा चापून चुपून साडी, नवीन ड्रेस आणलेला असला तर ते आता काय त्या पोरांना दाखवून काय फायदा आहे त्याला. शाळेतल्या पोरांच्या बरोबर ते नवीन ड्रेस घालायचा आणि मग ते जायचं. आणि दादा नीट न्या हो, कशाला त्या मुलाला सोडायला जायचं. ती आपली अशी अशी करत चालणार आणि पोरगा असं, कारण गळ्यात पाठीमागे अडकवलेलं हे असं करून बोट धरून. सत्य आहे, खरं आहे की नाही सांगा बरं. हे खरं आहे. आणि मग ते सोडायचं, परत यायचं, गडबडीत कामं करायची. आमच्या वेळेस असं नव्हतं. आम्हाला डायरेक्ट शिवी इकडे राप पण रप्पाटा दिला का नाही. आणि ती शाळेला पोरं जायची गल्लीतून, त्यात आपलं ढकलायचं. तंबूची पिशवी, त्यात पोतं फक्त, अभ्यास दप्तर बिप्तर काय नसायचं. तंबूची पिशवी, त्यात 1 पाटी आणि पोतं बसायला शाळेत जायचं. शनिवारी आमची शाळा लय भारी असायची. शनिवारी फक्त शाळा सारवण्याचा कार्यक्रम, दुसरा काही कार्यक्रम नाही. बेंची भानगडच नव्हती आम्हाला. त्यात ढकलायचं. आमच्या आई बापानं आम्हाला करिअर व्हावं म्हणून शाळेला नाही घातलं. घरात त्रास देते, जाऊ दे तिकडं म्हणून. आणि नवीन काय जून महिन्यात आम्हाला फक्त कपडे मिळायचे, काकी चड्डीने पांढरा शर्ट. ते जुलै ऑगस्ट पर्यंत त्याचा कार्यक्रम इकडे झालेला असायचा. इकडं ठिगळं, जुलै नंतर ठिगळं चालू. पाठीमाग ठिगळं लावायची, ते पण वाकळ शिवायला, कुदळी शिवायला आणल्यावर दोरा असता मोठा, त्यानं ते ठिगळं लावलेले असायचे. शिलाई मशीन लगेच घरात तयार. आई आमची अशी असं करायची आणि परत ते अडकून घे घाल म्हणायची.
ते घालायचं, तिथनं पुढे ते वर्षभर तसाच कार्यक्रम चालवायचा. तर हे आम्ही असं शिकलोय म्हणून आम्हाला महत्व आहे. आताच्या पोरांचा मोबाईल जेवढा किमतीचा आहे ना, तेवढ्या किमतीचा तेवढा खर्च आम्हाला 1ली ते 10वी पर्यंत आला नाही. त्या मोबाईलला जेवढा आज पैसा जातोय ना, नाही खरं आहे. काय होतं आम्हाला, अहो आम्हाला 7वी 8वी पर्यंत 10वी पर्यंत म्हणजे पुस्तकं जी असायची 5-6 जणांच्यात एक पुस्तक, त्यानं वाचून झालं की ह्यानं वाचायचं, ह्यानं वाचून झालं की ह्यानं वाचायचं, म्हणून आमच्या लक्षात राहायचं आणि म्हणून आम्हाला कसं वाचायचं हे समजलं. आता दप्तरच एवढे आहेत, त्याला वेगळं पॅकेज हेच करायला लागते बघ, कपाटच वेगळं करायला लागते. आणि आत्ताच्या मुलांना रोज वेगळा ड्रेस, ते शनिवारी वेगळा, गुरुवारी पांढरा, मंगळवारी तांबडा. आणि मग त्या खर्च किती आहे? आज शिक्षणाला खर्च किती आहे? आम्हाला 10वी पर्यंत काही खर्च आला नाही बघा. शिक्षणाला खर्च आम्हाला कळलंच नाही. वह्या आणायच्या, फक्त वह्या असायच्या. ते गाईड वगैरे जे असायचं ना, ते आमच्या शाळेत 1-2 मुलांच्याकडे असायचं. आम्ही ते कधी नंबर येईल त्याप्रमाणे ते वाचायचं. तर हे आमचं शिक्षणाचं हे होतं. आणि खरंच त्यामुळं आज आम्हाला माहिती आहे, आजच्या मुलांना गाडी आहे, आम्हाला चालत जायला लागायचं. 8-8 किलोमीटर चालत जायला लागायचं. जाणं 8 किलोमीटर, येणं 8 किलोमीटर. त्यातच व्यायाम व्हायचा, त्यातच सगळं व्हायचं. आल्यानंतर एवढं थकलेलं असायचं ना, अभ्यास करायला व्हायचं नाही, जेवायला नको वाटायचं, रात्री लवकर झोपायचं. ह्यांना गाडीवनं जायलाय, गाडीवनं यायलाय, कशानं दमतंय ते? ह्याच्यात जेव म्हणून पाठी लागायला लागते. बाळ खा की रे, खा की जरा. नको म्हणते, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. आमच्या वेळेस मिळेल ते आम्ही खात होतो. चटणी भाकरी काय असेल ते खायचं, शिळं पाकं काय असेल ते आल्याबरोबर खायचं, झोपायचं. पहाटे उठून आम्ही अभ्यास करायचो. आता आहे का? आता उलट झालंय. आता हे रात्रभर जागतंय आणि सकाळी 8-9 वाजता उठतंय. काय उपयोग आहे? हे निसर्गाच्या विरोधात चाललंय सगळं. म्हणून आताची मुलं तेवढी भक्कम नाहीत, सशक्त नाही आहेत. आणि ह्याला जबाबदार आपण आहोत. आमचा आजोबा पेटात लाथ घालायचे 4 वाजता. दाराची कडी वाजली तेवढ्यात उठून बसला अंथरुणावर तर ठीक आहे, नाहीतर पेटात लाथच. आता कसं असते, बाळ उठ की, किती वाजले बघितलंस का? 8 वाजले ना. एवढं प्रेमानं, अरे एवढ्या प्रेमानं आमच्या आईनं विष दिलं असतं तरी आम्ही प्यालो असतो. खरं आमच्या आईने विष पाजलं असतं तरी आम्ही प्यालो असतो एवढ्या प्रेमानं. बाळ एवढं घेणी पी म्हणजे ते गाटकन गुटखा घेतला असता, काय होते बघितलं नसतं, मागचा पुढचा विचार केला. आमची आई लय डेंजर, काय सांगायचं. कुठं खेळायला गेलो आणि जर पडलो, गुडघे फुटले, त्याच्यावर माती लावून ते मिटवून यायचं. कारण बॉडीचा कलर, मातीचा कलर आमच्या सेम असायचा. आम्हाला त्यावेळेस सुंदर दिसावं, गोरं दिसावं भानगड नव्हती. रस्त्यावर पडलं तर वळखायचं नाही असलं आम्ही डांबरासारखं होतो. मातीत सदा नाही कदा मातीत खेळायला. आता 20 सेकंद हात धुवा, 20 सेकंद हात धुवा. खेळायला त्या अपार्टमेंटच्या तिथं खाली एवढं जागा असते, त्याच्यात खेळायला सोडायचं. आणि आई उभारती, बबू हळू 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 बबू, पडशील पडशील. घरात येऊन कधी कधी नवऱ्याला बी बबू बबू करते. आता काय सांगायचं, अवघड आहे. नवऱ्याला बी बबू बबू म्हणते त्याबद्दल. आणि ते बबू पडलं चुकून, जर गुडघ्याला चुकून काय लागलं, आम्ही दगडात पडायचो, गुडघे फुटायचं. आम्ही घरात सांगायचं नाही, माती चिटकवून यायचं. दुखत असलं तर लंगडायचं नाही, तसंच चालायचं. जर लंगडत्याला दिसलं कुठं पडलास म्हणून एक आईला असा रप्पाडला का नाही, शेंबूड एका दणक्यात या नाका पडलं. एका रप्पाड्यात शेंबडाची नाळ अशी आणि ती अशी पुसायची आणि त्याच हाताने जेवायचं, सुट्टी नाही. जेवायच्या अगोदर हात धुवायला निघाल तर आई म्हणायची, जेवल्यावर धुणार आहेस ना, जेव खेळ, जेवल्यावर हात धुवायचंच आहे ती म्हणायची. काय सांगायचं. आम्हाला ते पेस्ट ब्रश लहानपणी मिळाला नाही. आम्ही चुलीतली राख काढायची, त्याच्यात मीठ घालायचं, त्यानं घासायचं. आज मजबूत आहेत. माकडं सुद्धा लाजतील अशा पद्धतीनं आम्ही ऊस खात होतो. ऊस खायचं. आताची मुलं ऊस खातात का? पिझ्झा बर्गर मऊ खातात.
बघा की ह्यांचं दात जर 40-45 नाही पडलं ना, तुम्ही सांगाल काय? अहो दातांचा व्यायामच नाही, मजबूती येणार कशी? बबू बबू करणार, एवढं लागलं तर त्याला दवाखान्यात नेणार, आणि त्याच्यावर एक एक जण ऑपरेशन करून येणार नाही. हेअर क्रॅक काय म्हणतात, त्याचं रिपोर्ट काढायचं, त्याचं स्कॅन करायचं, त्याचं अमुक करायचं, काय आत झालंय का बघायचं. एवढं कमजोर का व्हायचं मी म्हणतोय? तुम्ही पण एवढं कमजोर का होता? कशासाठी? काय गरज आहे एवढं कमजोर व्हायचं? अहो 100 वर्ष टिकणार हे शरीर परमेश्वरानं सांगितलेलं आहे. तुम्ही आम्ही 35-40 मध्ये त्याला बीपी शुगरची औषधं खायला घालतोय, 60-70च्या पुढे जायत नाही ते. आज शाळेतल्या मुलांची केस पिकलेली आहेत, आमची आत्ता सुरुवात झालेली आहे. मग शाळेतल्या मुलांची केस असतात ना, केस, तर ते तुम्हाला शाळेतल्या मुलांची पांढरी झालेली दिसतील. तेलच लावायचं नाही, कॅल्शियम योग्य नाही, खाणं योग्य नाही, खेळणं योग्य नाही, आहार नाही, काय त्या मुलांनी करायचं हो? आणि त्याला जबाबदार तुम्ही लोक आहात. मी मुलांना दोष नाही देणार, कारण कसं आहे, ते वळणाचं पाणी वळणानं जाते. तुम्ही जसं वळण लावाल तसं त्याला ते जाणार ना. तुम्ही त्याला खेळायलाच नाही सोडलं तर मोबाईल घेतला की द्या की रप्पाटा, कशाला खेळते बघा, जा खेळायला म्हणे. ग्राउंडवर खेळलास तर जेवायला सांगा, कुठं तरी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज लावा, काहीतरी करा. आज मैदानच राहिली नाही, कारण का आम्ही ते डोक्यातनं काढलेलं आहे. आमच्या डोक्यात फक्त दवाखाना, आजार, मला काय झालं तर काय करायचं. आज झालं तर मरा एका सवनसाठी. खरंच आहे, मरा हे म्हणजे काय? जगण्याच्या पाठीमागं लागत लागत तुम्ही स्वतःच्या आयुष्यातला किती वेळ वाया घालवता हे बघता का? कधी विचार केलाय का? किती पैसा वाया घालवता विचार केलाय का? तुमच्या, मला वाटतं इकडचंच भागातलं काहीतरी पेपरला बातमी मी वाचली होती कोविडमध्ये, की 56 लाख रुपये बिल झालं आणि प्रेत हातात गेलं. 56 लाख रुपये बिल केलं आणि प्रेत हातात दिलं. काय ते 56 लाख रुपयाचं काय घातलं असेल हो त्या मड्याला? म्हणजे घरादाराला कर्जबाजारी करून गेलं ते जाताना, घरादाराला कर्जबाजारी करून गेलं. काय काय मिळवलं त्यानं? घरची खुश असतील का? काय म्हणणं, आयला एवढा पैसा घातला तरी पण गेले, आता फेडायला लागायला लागले त्याला. काय म्हणत असतील, फेडताना त्याला चांगलं म्हणत असतील का? 1 रुपया घालायचं नाही बघा, असंच मारायला लागलं तर चालेल. किती किती तुम्हाला सांगू का, तुम्ही असं समजू नका की म्हणजे भाषा कोल्हापूरची आणि मी डायरेक्ट बोलतो, त्यामुळे तुम्ही राग मानू नका प्लीज. हे खरं आहे, तुमचं किती जरी बायकोवर प्रेम असलं, बायको मेल्यावर तुम्ही मरता का बघू बरं तिच्या बरोबर? बघू बरं. आता माझं कसं व्हायचं? अरे मेली तिचं राहिलं, तुझं कसं व्हायचं? हे काय म्हणा, आता माझं कसं व्हायचं? बायको मेली, आता बारकी पोरा, माझं कसं व्हायचं? मित्र म्हणला, दबच माझ्या ओळखीतला एक हाय, तिला हे पेटवून आलाच म्हणून समजा. होय, लगेच करून आला की तिच्या फोटो समोर म्हणून, हे बघ माझी इच्छा नव्हती खरं, आता पोरांसाठी काय कोण बघणार पोरांकडे? ग बसतोस का बघू बरं? लग्न करून ग बसतोस का बघू बरं? तिला पण 2 मुलं जन्माला घालतोस, कशाला बोलायचं तुला राहिल्या? असं आहे. काही काही लोक बायको मारायच्या अगोदरच जुळणी लावून बसलेले असतात, लक्षात ठेवा. जास्त माता भगिनी जास्त हसू नका, आपल्याकडे काही वेगळा कार्यक्रम नाही. नवरा मेला बघू बरं, बाई उपाशी मरती का? उपाशी राहते का बघू बरं? काय म्हणणार, नको आता हे गेले, मला काय अन्न गोड लागणार नाही. शेजारची बाई म्हणली का नाही, पोराकडे बघून खा 2 घास, एवढा भात खाते आहे हे करत. सत्य आहे. वर आली मग ती वरण जरा घाला की, ते ट्राय कसं खायचं हे बा, वरण जरा असं म्हणती वर आली. हे लक्षात ठेवा, विनंती आहे. कोण कुणाचं नसतंय, किती प्रेम असलं तरी तुमच्या सोबत कोण मारणार नाही. आणि मी म्हणतोय चला 56 नाही, तुम्हाला 1 कोटी रुपये घालतो आम्ही. यातना तुम्हाला सुटल्यात का? यातना भोगायला लागणारच ना. जे वेदना होणार ते वेदना तुम्हालाच, त्रास होणार तर तुम्हालाच. पैसा तुमचा 1 कोटी पैसा तुमचा त्रास घेऊन जाणार आहे का? काही नाही. आज गुडघे बदलून सुद्धा माणसं लंगडीच आहे, आणि जी गुडघे अजून आहेत ना ती तर त्याच्यापेक्षा पांगळे आहेत म्हणायला हरकत नाही. कारण सदानिकदा त्याचा इलाज करायला जातात. सदानिकदा काय आहे,
हे आजार म्हणजे काय हो नेमकं? काय हाय काय आजार? आजार म्हणजे काय? पूर्वी कुठं होतं? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेलं? त्यांना बरं काय झालं नाही? कोविडमध्ये इतर प्राण्यांना कोविडमध्ये काही त्रास झाला नाही, उलट मजेत राहिली. आणि तुम्ही स्वतःला कोंडून घेतला. बरं, कोंडून घेऊन सुद्धा किती माणसं मेली आहे ना, राहिलीत का? हे लक्षात घ्या, विनंती आहे. म्हणून कधी काय पृथ्वी, हे आपलं जग, हे परमेश्वर, हे निसर्ग कधी तुमच्यावर कशा पद्धतीनं कोपेल काही सांगू शकत नाही. परत काहीतरी अजून यायच्या अगोदर जगून घ्या. पुढं जर समजा अजून काही वेगळा आजार आला कोरोनासारखा, आणि त्यावेळेस तुम्ही जर म्हटलात आई एकदा देवाना अनुभव दिला, तिथनं पुढे तरी आपण जगायला पाहिजे होतं, खरंच जगलो नाही. आता ह्यात तुम्ही बेडवर ऑक्सिजन आणि कार्यक्रम घ्या ना, जगून घ्या. साठवून काय करायचंय हो? काही लोकांनी साठवून ठेवलं, मोदी साहेबांनी नोटाच बंद केल्या. आता बोल, आता काय पाहुण्यांना फोन, ते तेवढं जरा बघता काय उपयोग झाला हे विचार करा. काय नाही, साठवून ठेवू नका. माझ्या इथं पण कोल्हापूरच्या पासून 50 किलोमीटर अंतरावरती माझा एक आश्रम आहे, ज्या आश्रमात मानव सेवा चालते फ्री ऑफ कॉस्ट. 1 रुपया खर्च नाही. तुम्हाला कोणाला यायचं असेल नक्की या, खरंच या. तिथं आम्ही झोपड्या केलेल्या आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळातल्या ज्या झोपड्या असतात ना, कुटी, त्या केलेल्या आहेत. त्यात राहण्याचा आनंद आत्ताच्या मुलांना पण द्या. त्यांना कळलं पाहिजे पूर्वीचं जग कसं होतं, काय होतं, ते आम्ही तिथे निर्माण केलेलं आहे. थोडंसं मांडी घालूनच जेवायला बसा आजपासून. खुर्चीवर जेवायला बसायचं आणि ह्याला पण खुर्चीवर बसायचं आता झालं. हाय कमोड झालेले आहेत सगळे. का गुडघ्यांचा वापर होत नाही, गुडघेदुखीचा त्रास होणार ना तुम्हाला, तर हे सगळं लक्षात घ्या तुम्ही कृपा करून. तर त्यामुळे त्रास होत राहतो. तर तिथं आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती आहेत, ज्या वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्या वनस्पतींची माहिती फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला 1 रुपया खर्च नाही. तिथं आलात तर त्या वनस्पती, कोणती वनस्पती लहान मुलांनी किती खायची, मिडल एजवाल्याने किती खायची, वयोवृद्धांनी किती खायची, किंवा महिलांनी किती खायची, कशी खायची, ह्याची सगळ्याची माहिती तिथं फुकट मिळते तुम्हाला. काही खर्च नाही त्याच्यासाठी. ते तिथं या तुम्ही, तिथं बघा. काय नाही, मिळवायचं इथे ठेवायचं. हे फुटभर जागेसाठी माणसं भांडतात. मिळवलेलं असते वडिलांना, भांडतात कोण? मुलं. भाऊ भावावर केस घालतोय, कंप्लेंट करतोय. आज कोर्टात जर गेला तुम्ही, 80, 85, 90% केसेस अशा मिळतील की आपल्याच माणसाने आपल्याच माणसांवर गाठलेल्या आहेत. फुटभर जागेसाठी भाऊ भावाशी आयुष्यभर भांडतोय, बोलत नाही. काय मिळवता तुम्ही? अहो जाऊ दे तिकडे, भाऊबाई घेतलं म्हणा की फुटभर. तू मिळवलंयस का? ते मिळवलंय वडिलांनी. तू मिळवलेलं कोण घेतय का? तू मिळवलेलं कोण घेत नाही. आणि किती जरी मिळवलंस तर ते इथंच ठेवून जाणारच, हे लक्षात ठेवायचं असते. त्यामुळं भांडणं करू नका. आयुष्य वेळ वाया घालवू नका. दवाखान्यात, कोर्ट कचेरीत अजिबात वेळ घालवायचा नाही, अजिबात घालवायचा नाही. हे सगळं इथंच ठेवायचं आहे. भावानं भावासाठी भावाबरोबर भांडणं हे चुकीचं आहे. ही इंग्रजांनी सगळी कला आणली आपल्याकडे. पूर्वी आपली एकत्रित कुटुंब असायचं, आता एकत्रित कुटुंब बंद झाले. आज नोकरीच्या निमित्तानं नवरा बायको दोघंच राहतात. मूल झालं तर ते सांभाळायला एक बाई ठेवायची दुसरी. त्या मुलावर काय संस्कार होणार तुम्ही सांगा? त्या मुलाचं कसं? अहो असं खूप विचित्र प्रकार चाललेला आहे. बरं, मी म्हणतो चला प्रगत व्हायचं आहे आपल्याला, जावा तुम्ही, पण कम से कम महिन्यातून 1 दिवस तरी तुम्ही आपल्या हाय त्या सगळ्या कुटुंबात यावं आणि बघा, मन मोकळेपणानं गप्पा मारा, मोबाईल पिटवून देऊन. खरं सांगतो तुम्हाला, हे बाजूला ठेवून ना 24 तास तुम्ही तुमच्या कुटुंबात काढायचं, सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं, राहायचं. आज हा परिवार तुमचा कसा जमलेला आहे सगळा, हा परिवार जमा ना महिन्यातून 1 दिवस, आणि दिल खुलास गप्पा मारा, जेवा, खावा, झोपा, जावा. महिनाभर तुम्हाला ही बॅटरी तुमची चार्ज झाली म्हणून समजा, परत तुमची महिनाभर बॅटरी उतरत नाही. महिनाभर तुम्ही फुल स्पीडनं काम करणार. आत्ता जेवढं डेव्हलप होत आहे ना, त्याच्या 10 पटीनं नाही डेव्हलप झाला ना, तर चला मग तुम्ही सांगाल ते मी हारायचं. तुम्ही सांगाल ते करून बघा. कारण आजकाल प्रत्येकाला आधाराची गरज आहे. प्रत्येकाला वाटते की माझं कोणीतरी ऐकावं, मला कोणीतरी समजून घ्यावं. प्रत्येकाला वाटतंय, एक तरी दाखवा की असं वाटत नाही म्हणून, मला कोणीतरी समजून घ्यावं, माझं कोणीतरी ऐकावं, माझ्याशी कोणीतरी बोलावं. प्रत्येकाला वाटतंय.
पण हे समजून घ्या, विनंती करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर राहिलात तर आयुष्यात कधी आजारी पडणार नाही. कधी कधी तुम्ही, मला जर काय वाटायला लागलं ना, कधी आता मी एवढं प्रवास करतो, मला कधी आजार पण नाही, मला कुठलं BP नाही, शुगर नाही, काही नाही. आता रात्री 2 वाजेपर्यंत मी स्वतः गाडी चालवत आलो. 2 वाजेपर्यंत गाडी चालवली, स्वतः आलो. काय आहे, परवा तर मी 4 वाजेपर्यंत गाडी चालवली, पहाटे 4 वाजेपर्यंत. मग औरंगाबादला पोहोचलो, फिरून फिरून सगळीकडून. तर हे स्वतः ड्राईव्ह करतो. मला कधी आजार पण येत नाही. मी कधी ताप आलाय, सर्दी झाली, खोकला आलाय किंवा कधीही बघा, मी एवढी वर्ष झालं काम करतो, एवढ्या वर्षात माझी तब्येत बरी नाही म्हणून मी कधीच थांबलेलो नाही. कारण का, माझ्या डोक्यातच नाही, मला पुढं काम दिसतंय. आणि जर त्यातून काय वाटलं तर मी माझ्या गावी जातो, माझ्या आईजवळ जातो आणि सगळ्यांना बोलवतो, माझ्या सगळ्या ह्यांना बोलवतो. मित्र येतात, काय काय येतात, त्यांना बोलवतो, गप्पा मारतो. एका रात्रीत ओके, काही औषध घ्यायची गरज लागत नाही. एकदा करून बघा. ही बॅटरी चार्ज होणं गरजेचं आहे, दिलखुलास गप्पा होणं गरजेचं आहे. म्हणून एकमेकांना समजून घ्या, एकमेकांशी बोला, हेच सगळ्यात मोठं औषध आहे. आणि परमेश्वरानं तुम्हाला सगळं दिलंय तुमच्या जवळ, तुझं आहे तुझं पाशी. सगळ्यात मोठं औषध जर सांगायचं झालं काय माहितीये, धाडस, डेअरिंग पाहिजे आपल्याकडे, डेअरिंग पाहिजे. ज्याच्याकडे डेअरिंग नाही ना, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. डेअरिंग बाज माणूस पाहिजे, काही असू दे. अरे काय होते चल, कुठला आजार. पूर्वी म्हणायचे, आता ही बिस्किट पुढे घेऊन बघायला येतात, ही डेंजर लोक असतात बाहेर, याचनी हाकलून लावायची, याचनी घ्यायची नाही. ही लई बाद माणसं. त्यांचं डेंजर थॉट उघडलं का नाही की चांगलं काही येणारच नाही हो. बिस्किट पुडा दिसला ना, दारातच हाकला पाठी, चल म्हणा. बिस्किट पुडा दिसला की हाकला. 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन येते ना, आमचा आत्मविश्वास घालून जाते. एखादी आईबाई ती 5 रुपयाचा जाते, ती तुम्हाला 10 रुपयाचा बिस्किट पुडा आणत नाही. 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणणार आणि बाई पोटात दुखतंय बघ नीट, त्या आमकीनं असंच अंगावर काढलं आणि कॅन्सर झाला की ग तिला. ती गेली की आपण कुठं असेल ना, इकडं दुखतंय का, इकडं गाठ लागते का, तिकडं गाठ लागते का. 3 दिवस तुम्ही तिचं बघत बसताय बघा, गाठ कुठं आहे का. आणि नसलं तरी तुम्ही तपासण्या करायला जाता, काय आहे का बघा. नाही, मला जरा शंका यायला लागल्या. अहो, शंकेनं संसार मोडल्या मायबापू, शंकेनं कुणाचं चांगलं झालेलं नाही आहे ना. तुम्हाला सुवर्ण भस्म खायला दिलं आणि तुमच्या मनात शंका असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून विनंती करतो. आपल्यात पण तसंच आहे, मित्र येतात बघा, काहीतरी फळ घेऊन येणार, आमचा कार्यक्रमच करून जाणार. येणार एखादं फळ घेऊन, फ्रूट घेऊन येणार. अरे मित्रांना बरं वाटलं नाही, हे घे, ते असं करू नको, हे बघ काय आहे, चल माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, चल त्यांच्याकडे. ते त्याची इच्छा नसली तरी ही नेते त्याला तपासून आणते. त्याच्यात काय ना काय तर इथं बसलेली सगळ्यांना जाऊन चेक करायचं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी कमी आहे, काही ना काहीतरी जास्त आहे, काही ना काहीतरी कमी जास्त असते. मला जरी चेक केला तर कमी जास्त असते, पण त्याच्याकडे बघत बसला तर डोक्यात तेच राहते. आपल्या शरीराचा मालक मेंदू आहे, माहिती आहे ना. मेंदूतून सूचना येतात, त्या पद्धतीने शरीर ऍक्ट होतं, माहिती आहे ना. समोर खड्डा आहे, बाजूनं जा का उडी मारून जा. मेंदूनं सांगितलं उडी मारून जा तर तुम्ही उडी मारून जाणार, त्यानं सांगितलं बाजूनं जा तर तुम्ही बाजूनं जाणार. हे बरोबर आहे की नाही. मेंदू चालवतो की नाही हे सगळं. आता तुमच्या मेंदूत जर आजाराचे जर विचार असतील, ते सगळ्या ऑर्डरी खाली काय देणार, आजाराच्याच. मग डोक्यात कशाला ठेवता. मी पाया पडतो सगळ्यांच्या, तुम्ही सगळे लाईन न उभा राहा. मी सगळ्यांना पायाला हात लावून नाही पाया पडलो ना, तेवढा मी तरुण आहे, अजून म्हातारा नाही, लक्षात घ्या. अजून व्यायाम करतोय. हा, सगळ्यांना पायाला हात लावून चरण स्पर्श करतो मी सगळ्यांच्या, आणि सगळ्यांना सांगतो बघा, तुमच्या डोक्यातले काढा विचार, शरीरातले काढायला तोडकर संजीवनी आहे. आणि ते पण घरगुती उपाय करूनच. औषधं खायची नाही. माझी असतील तरी खाऊ नका, मी पाया पडून सांगतो. माझी जरी औषध असतील ना, खाऊ नका. हा, त्याच्या पाठीमाग रिसर्च आहे, त्याच्या पाठीमाग बाकीची लोक कसं आहे माहिती का, खून पसीना सगळं लावत असतील कमवायसाठी किंवा ती करण्यासाठी. आम्ही ना आमच्या सगळ्या भावना त्यांना लावतो. आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो तिथं. देवा परमेश्वरा ह्यातनं माणूस बरा व्हावा.
आणि आज इथून बाहेर जाताना सगळ्यांनी एक डोक्यात घ्यायचं की आजपासून आपल्याला कुठलाच आजार होणार नाही. जे आहे ते पण निघून गेले. चाल महाराजांचं दर्शन झालं, सगळं निघून गेलं म्हणा. चला